शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये. आणि इथं हरभरा जो आहे हा आहे 2.5 फूट अंतर 2 ओळीमधलं. आणि अंतर फक्त 4 ते 6 इंच इथं राहिलेलं आहे जुळायचं. आणि हरभरा कुठं कुठं आता फुलावर आलेला आहे, परंतु याला थोडं लवकर कल्टर किंवा डोंगल वगैरे किंवा लिवोसिन फवारला असतं तर अजून चांगल्या प्रकारे इथं दबल्या गेला असता. परंतु मागच्या वेळेस थोडंसं दबल्या गेला नाही, फवारण्यात नाही आल्यामुळं. तर आता वाढ भरपूर झालेली आहे. आणि आता आपण इथं फवारणीमध्ये औषधी घ्यायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अळीसाठी. तर अळीसाठी आपण इथं काय घेतलेलं आहे, तर अळीसाठी आपण इथं घेतलेलं आहे बघा, इथं फुलं वगैरे आहे, कळी अवस्था आहे, शेंडे पण काढत आहे. आणि अशा वेळेस आपल्याला अळीसाठी इमामॅक्टिन घेतलेलं आहे. तर इमामॅक्टिनमध्ये आपण काय सर्वात महत्त्वाचं घेतलं ते बघू शकता आपण इथं. हे आहे इमामॅक्टिन बेन्झोएट. तर हे घेतलेलं आहे आपण इथं 15 ग्राम पेट्रोलच्या पंपासाठी. आणि इथं डोंगल घेतलेला आहे 10 मिली घेतलेला आहे डोंगल. आणि आता हे याच्यामध्ये याचं पाणी केलेलं आहे बकेटीमध्ये आपण इथं. आणि पाणी केल्यानंतर इथं 2 बकेट आहे, इथं औषधी पाण्याच्या भरलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे फवारा चालू आहे आपल्याला. तर ही आहे फवारणी 2 औषधींची. कारण आपल्या व्हरायटीला UR-UV प्रक्रिया असल्यामुळं कुठल्याही प्रकारची औषधी वेगळं काही फवारायची गरज पडत नाही. कारण आपली जी व्हरायटी आहे ती सर्वात महत्त्वाचं म्हणजे UR-UV प्रक्रियेमुळे जबरदस्त असे रिझल्ट देणारी व्हरायटी आहे. तर याच्यामध्ये टॉनिक कुठल्याही प्रकारचं टाकायची गरज नाही. बुरशीनाशक फुलापासून, टॉनिक फुलापासून, विद्राव्य खत 1919 मायक्रोन्यूटन्स वगैरे काहीही फवारायची गरज नाही. कारण आपल्या व्हरायटीला फक्त लागते कीटकनाशक. आणि कीटकनाशकामध्ये आपण घेतलेलं आहे इमामॅक्टिन बेन्झोएट 15 ग्राम आणि डोंगल घेतलेला आहे 10 मिली. तर अशा प्रकारे आपला इथं फवारा घेतलेला आहे. आणि 20 लिटरचा पंप आहे. तर हा पंप आहे पेट्रोल पंप. 3 नोजल आहेत आणि परिपूर्ण झाड इथं भिजणं चालू आहे. तर अशा प्रकारे रिझल्ट आपल्याला एकदम जबरदस्त इथं आपले चालू आहेत. तर ही व्हरायटी सिलेक्शन व्हरायटी आहे. अंतर 2 ओळीतलं 2.5 फूट आहे. एकरी 20 किलो बियाणं टाकलेलं आहे. एक वेळेस खत दिलेलं आहे आपण. तर अशा प्रकारे हे केल्यानंतर याला वाढरोधक यासाठी द्यायची आहे आपल्याला की वाढ कमी करायची, जेणेकरून आपला फटा आहे असं अंतर राहिलं पाहिजे. कारण आता आपण याला पाणी देऊन साधारणतः 8 दिवस झाले. जमिनीमध्ये ओलावा बघा, अशा प्रकारे ओलावा पण आहे. त्याच्यामुळं आता याला पाणी द्यायची गरज पडतच नाही. कारण ह्या व्हरायटीला कमी पाणी लागते, मुळ्याची संख्या भरपूर आहे. आणि UR-UV प्रक्रियेमुळं कुठल्याही प्रकारचं वेगळं असं जास्त म्हणजे कीटकनाशकाशिवाय काहीच द्यायची गरज नाही. बुरशीनाशकसुद्धा द्यायची गरज नाही, टॉनिक नाही, विद्राव्य खत नाही, मायक्रोन्यूटन्स नाही, किंवा अजून कुठल्या प्रकारचे जर अन्नद्रव्य असतील तर ते सुद्धा याच्यावर द्यायची गरज नाही. कारण या व्हरायटीमध्ये मुळ्यांची संख्या लांबवर जाते, फांद्याची संख्या भरपूर आहे, घाट्यांची संख्या त्यामुळे जास्त येते फांद्याची संख्या असल्यामुळं. त्यामुळं उत्पादन जास्त आहे. आणि एकरी साधारणतः इथं 12 ते 22-23पर्यंत 25पर्यंत उत्पादन घेण्याची क्षमता आहे. आणि इथं पक्षी थांबे म्हणून आपण सर्वात महत्त्वाचं काय घेतलं तर पक्षी थांबे म्हणून आपण इथं सूर्यफूल घेतलेलं आहे. तर सूर्यफुलाचे झाडं आपण इथं बघू शकता. त्याच्या फांद्या ज्या असतात हे फांद्या, तर या फांद्यावर पक्षी बसतात, छोटे छोटे आणि मोठे मोठे पण बसतात. आणि त्याच्यानंतर जेवढं त्या फांदी जाड होईल तेवढे पक्षी जाड फांदीवर बसतात त्यांच्या वजनानुसार. आणि ते जवळपासच्या 25 फुटापर्यंत अळ्या, 20 फुटापर्यंत अशा सर्व अळ्या वेचून खातात. परंतु आपण दर 15 दिवसाला इथं फवारणी देत असतो इमामॅक्टिनची. आणि आता शेवटपर्यंत फक्त इमामॅक्टिनच फवारायचं. दुसऱ्या वेळेससुद्धा आपण इमामॅक्टिनच घ्यायचं. जेव्हा पूर्ण घाटे तयार होतील, 25% घाटे राहतील, तेव्हा आपण कोराजेन वगैरे फवारू शकतो. कारण या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य आहे, इमामॅक्टिन शेवटपर्यंत फवारत राहायचं. म्हणजे आपल्याला पाहिजे तशी फुलांची संख्या भेटत राहील आणि आपल्याला अळींपासून संरक्षण होईल. दुसरा कुठलाही रोग वगैरे या व्हरायटीवर येत नाही. मरीचं एकही झाड तुम्हाला इथं दिसणार नाही, मर रोग राहणार नाही. कारण ही व्हरायटी यावर्षी नवीन डेव्हलप केली आहे. तर ही व्हरायटी UR-UV प्रक्रियायुक्त आहे, सिलेक्शन व्हरायटी आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थापन इथं केलेलं आहे आपण. तर ही व्हरायटी जबरदस्त व्हरायटी आहे. तर हरभऱ्यावर अशा प्रकारे दुसरी फवारणी घेताना आपण या प्रकारची औषधी जर घेतली तर सिलेक्शन व्हरायटीसाठी फक्त ही औषधी आहे. बाकी व्हरायट्यांसाठी थोडी वेगळी औषधी घ्यायला लागेल. कारण बाकी व्हरायट्यांना UR-UV प्रक्रिया नसते. त्यामुळे तुमचे 5,000 फवारणीचे वाचणार नाहीत.
बाकी व्हरायट्यांना जसं वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आता बाजारात, त्यांचा URV प्रक्रिया केलेली नसल्यामुळं त्यांच्यावर कीटकनाशक चालते, बुरशीनाशकही फवारावं लागते, टॉनिकही फवारावं लागते, विद्राव्य खते फवारावं लागते. तर त्या व्हरायट्यांसाठी इमामॅक्टिन आवश्यक आहे, सोबत रेडोमिल गोल्ड बुरशीनाशक आवश्यक आहे. त्याच्यानंतर विद्राव्य खतं 05234 घ्यावं लागेल किंवा 1919 चालते, कारण फुलाची अवस्था चालू आहे, काही काही फुलं लागायले. आणि त्याच्यानंतर टॉनिकही चालते, इसाबियन वगैरे अशा प्रकारे घेऊ शकता. परंतु या व्हरायटीला फक्त एवढंच कीटकनाशकं आणि बुरशीनाशकाशिवाय कीटकनाशकाशिवाय दुसरं काही घेऊ नका. फक्त या व्हरायटीला वाढरोधक आवश्यक आहे आणि कीटकनाशक ही सिलेक्शन व्हरायटी आहे.